नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲडमिन निनाद ह्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बदली नियमित धोरण याबद्दल शासनाचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याची माहिती घेणार आहोत। आता महाराष्ट्रामध्ये गट क पासून ते गट अ पर्यंत ज्या काही बदल्या करण्यात येणार आहेत त्यासाठी झिरो बजेट ट्रान्सफर हे धोरण राबवण्यात येणार आहे। जसं की पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची जी बदली करण्यात येते ती पूर्णपणे निःशुल्करित्या त्यांना हव्या त्या इच्छितस्थळी करण्यात येते। त्याच पद्धतीने प्रत्येक शासकीय कर्मचारी अधिकाऱ्याला या नवीन धोरणानुसार झिरो बजेटमध्ये बदली करून घेता येणार आहे। ह्याबद्दलचीच जी अधिसूचना जे निवेदन चंद्रशेखर बावनकुळे सरांनी दिलेलं आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत। त्याची बातमी कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला शिफारसीद्वारे बदली करता येणार नाहीये। फडणवीस सरकार नियमाच्या बाहेर जाऊन काम करणार नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। खरं प्रशासनाला त्यांनी हा इशारा दिला आहे। कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत मंत्रालयापासून नागपूरपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या बदल्या करून घेता येणार नाही। कोणालाही त्या ठिकाणी प्रशासनामध्ये आता शिफारसीची गरज त्या ठिकाणी कोणी हा समज करू नये की हे सरकार म्हणजे आम्ही सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ, या सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे। देवेंद्र फडणवीस सरकारच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमाच्या बाहेर काम करणार नाही।